तर चंद्र म्हटलं की चंद्र या विषयावरची मराठी आणि हिंदी गाणी आपल्याला आठवतात. तर ह्याच विषयाला धरून आम्ही एक छोटासा इथे एक कार्यक्रम किंवा काही गाणी आपल्यापुढे सादर करत आहोत. चला तर मग आपण सादर करूया आपण लहानपणी असताना म्हणत असलेली गाणी, जे खूप सगळ्यांची फेवरेट असतील, आता पण असतील. ते गाणं आता मी म्हणते, म्हणजे आम्ही दोघी पण. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, चांदोबा चांदोबा भागलास का. आठवलं ना लहानपणीचं आपलं हे गाणं? आणि आपण जसे जसे मोठे होत जाऊ तशी तशी आपली ह्या चांदोमामाशी गट्टी होऊ लागते आणि गाण्यांचं स्वरूप सुद्धा हळूहळू बदलायला लागतं. हो की नाही अनिता? हो ना. पण निलिमा, तुला माहितीये का, आशा भोसले सुधीर फडकेंचं एक एव्हरग्रीन गाणं आहे जे माझं अजूनही फेवरेट आहे. तुला माहितीये का ग? सुधीर फडकेंची गाणी तर फेमसच आहेत आणि चंद्र आणि सुधीर फडकेंची गाणी वा क्या बात आहे. पण तू म्हण ना, तुझ्या आवडीचं कोणतं गाणं आहे? बरं बरं. पान जागे फूल जागे, भावनयनी दाटला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. वा 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 क्या बात आहे. आणि आता सुधीर फडकेंचंच तू नाव काढलेस तर त्यांचंच म्हणजे बाबूजींचंच मी दुसरं गाणं म्हणते. तोच चंद्रमान भात हीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात. अनिता, आता मला वाटतं तुला काहीतरी बोलायचंय, बोल. हो, फारच सुरेख निलिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. म्हणजे चंद्राच्या तेजाने पृथ्वी अगदी न्हाऊन निघते. त्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि जणू काही तो पृथ्वीवर अमृत वर्षावच करत असतो. अशातच प्रियकर आपल्या प्रेयसीला बघून त्याला जणू चंद्राशी तिच्याशी तुलना करायची असते आणि त्याला मोहच आवडत नाही आणि त्याच्या मनातून हे आपसुकच निघतं. तुम्हाला माहिती आहे का कोणतं गाणं असेल ते? तो तिला असं म्हणतो, चौदवी का चांद हो या आफ्ताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदवी का चांद हो. वा वा वा, खूपच छान, मस्त. आणि तू बोलीस ना की प्रियकर जो आहे तो म्हणजे प्रेयसीची तुलना चंद्राशी करतो. बरोबर आहे अगदी. म्हणजे प्रेयसीचं जे मुखडा आहे, चेहरा आहे, तो त्याला अगदी चंद्रमासारखा वाटतो. तर अनिता, मी तुला असंच दुसरं एक गाणं म्हणून दाखवू या विषयावरचं. म्हणजे तुला पण ते आवडेलच आणि सगळ्यांनाच आवडेल. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. वा वा, खूपच सुरेख. पण निलिमा, प्रियकर प्रेयसीला काहीही म्हणो, पण मला ह्या क्षणी काय वाटतंय माहितीये का, ह्या आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या आपल्याला चांदचा मुखडाच म्हणत असतील. अगदी अगदी बरोबर आहे. हो ना सख्यांनो? मग म्हणा तर आमच्या बरोबर परत एकदा. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. चेहरा है या चांद खिला है,
जुल्फ घनेरी शाम क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम क्या. वाव, क्या बात है. पण तुम्हाला माहिती आहे का, आशा भोसलेंनी गायलेलं एक सुंदर गाणं आहे, त्याच्यामध्ये शरद पौर्णिमेचा उल्लेख केलेला आहे. वा अनिता, चंद्र आणि आशा भोसले आणि शरद पौर्णिमा, काय तू मस्त दुग्ध शर्करा आयोग जुळून आणलायस ना. हो हो, कोणतं गाणं म्हणते अर्थात माझ्या लक्षात आलंय. चल आपण दोघी मिळून म्हणूया. शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नांचा झुलत झुला. शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडिले पाठी. तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडिले पाठी. शारद सुंदर चंदेरी रात्री घेऊन झुला. चंद्र थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला. वा, खूपच छान. मजा आली की नाही? हो. तुम्हाला आणखी कोणती गाणी आठवते का चंद्राबद्दलची? ती सांगा बरं. आठवते का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्योति बाहों में अब ऐसा मैंने सोचा था तुम बिल्कुल ऐसी हो जैसा मैंने सोचा था. आणि चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये चील सी नीली आंखें कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सरोसन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील से नीली आंखें कोई राज है इनमें गहरा. तारीफ क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. बरं, पण तुमचा शम्मी कपूर कुठे आहे? पण अजून ते पण आहे. चांद छुपा बादल, चांद छुपा बादल में है मांगे मेरी जाना. सीने से लग जा तू व्हेरी गुड, व्हेरी गुड. अहो जरा तिथे माईक द्या, त्यांना पुढचं गाणं येतंय. या 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 ना या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना चंद्राची गाणी इतकी सुंदर येतात. इथे येऊन म्हटलं तर अजून छान होईल. चांद मातला मातला चांद मातला मातला त्याला कशी आवरू. अंगी बनवा पेटला अंगी बनवा पेटला त्याला कशी सावरू. चांद मातला मातला त्याला कशी आवरू. चांद मातला मातला त्याला कशी आवरू. अंगी वणवा पेटला अंगी वणवा पेटला त्याला कशी आवरू. वा वा वा, खूपच सुंदर, खूपच सुमधुर. मला वाटते अगोबाई चंद्रमा रात आधी आधा है चंद्रमा रात आधी कह न जाए तेरी मेरी बात आधी मुलाकात आधी. आधा है चंद्रमा रात आधी आधा है चंद्रमा रात आधी रह न जाए तेरी मेरी बात आधी मुलाकात आधी. आधा है चंद्रमा. मला वाटतंय सगळ्यांना चंद्राची गाणी आपण गायला लागलो तर सूर्य येईल ना केलं बघायला.
असं मला वाटतंय. आणि अनिता, मी एक सांगू का तुला की म्हणजे मी सगळ्यांनाच माहिती आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री म्हणजे काय असते की लक्ष्मी फिरत असते म्हणतात, लक्ष्मी सगळीकडे भ्रमण करत असते आणि को जागृती असं ती म्हणते, म्हणजे कोण जाग आहे हे ती बघत असते आणि म्हणूनच त्या रात्रीला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर मला काय वाटतंय की आपण काय करतो की लक्ष्मीची पूजा वगैरे करतो, पण त्याचबरोबर दूध किंवा खीर हे आपण नैवेद्य म्हणून चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवतो आणि तेच आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. तर आपण इतकी सुंदर सुरेल गाणी गायलेली आहेत, तर मला वाटतंय आपण सुद्धा या शीतल अशा चांदण्यामध्ये आता आपणही दुधाचा आस्वाद घेऊयात असं मला वाटतंय. ओके, तर त्यासाठी आता आपण त्या आस्वाद घ्यायला जाऊयात. त्याआधी एक छोटंसं गाणं. चलो दिलदार चलो चांद के पार चलो, चलो दिलदार चलो चांद के पार चलो, हमें तैयार चलो, चलो दिलदार चलो चांद के पार चलो, हमें तैयार चलो, हमें तैयार चलो. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद मंडळी.